नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आता आपण करणार आहोत गव्हाच्या काळ्या चिकाच्या पापड्या। त्यासाठी आपण असा गव्हाचा आपला काळा चिक निघालेला आहे। 1 वाटी आपण तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी मीठ आणि हे जग भरून आपण पाणी घेतलेले आहे। आता अर्धा जरी दिसत असलं तरी आपण पातेल्यामध्ये जग भरून टाकणार आहोत। असं आपण जग भरून पाणी टाकलेलं आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण गव्हाचा चीक छान असा घेऊयात हाटून त्याच्यामध्ये पापड्यासाठी। दमंतर हलवा लागणार टाक छान आता आपण घेऊयात हाटून। असं मस्त आपण चीक घेऊयात हाटून। आता आपण मीठ घेऊयात टाकून। आता लगेच टाकूयात तीळ आणि छान घेऊयात मिक्स करून। अशा छान आपल्या गव्हाच्या चिकाच्या तिळाच्या पापड्या होत आहेत तयार। मस्त असा चीक आपला तयार होत आहे। आता आपण 5 मिनिट झाकण घेऊयात ठेवून आणि 5 मिनिटानंतर आपला पापड्याचा चीक होणार आहे तयार। झाकण आपण ठेवलेलं आहे। असं छान अशी आपल्या चिकाला दणदण वाफ आलेली आहे। असा पापड्याचा चीक आपला झालेला आहे तयार। असा मस्त आपला चीक तयार आहे। असा चीक झाला की समजायचं आपला चीक झालेला आहे। असं चीक वाटीमध्ये टाकून बघायचा आणि त्याची वरती गोळी तरंगली की समजायचं आपला चीक चांगला शिजला। अशी छान गोळी तरंगलेली आहे पाण्यामध्ये। असा गोळी जर तरंगली तरच समजायचं आपला चीक चांगला शिजलेला आहे म्हणून। आता आपण करूया छान अशा पापड्या। अशा छान आपण मेन कापडावर पातेलं मध्यभागी ठेवलेलं आहे। आता पटपट घेऊयात घालून पळीने पापड्या। अशा छान पापड्या घेऊयात घालून। अशा छान आपल्या पापड्या सर्व झालेल्या आहेत करून। अशा मस्त झालेल्या आहेत बघा आपल्या पापड्या तयार। आता आपण 2 दिवस पापड्यांना छान असं वाळू देऊत। 2 दिवसानंतर आपल्या पापड्या एकदम मस्त तयार होणार आहेत। अशा छान आपल्या पापड्या वाळलेल्या आहेत। एकदम मस्त झालेल्या आहेत आपल्या पापड्या। अशा वाळलेल्या आहेत आपल्या पापड्या। अशा मस्त पापड्या झालेल्या आहेत आपल्या। आता आपण पापड्यांना घेऊयात काढून। अशा छान आपण पापड्या टोपल्यामध्ये घेतलेल्या आहेत काढून। अशा मस्त वाळलेल्या आहेत बघा आपल्या पापड्या। अशा कुरकुरीत मस्त वाळलेल्या आहेत आपल्या पापड्या। आता आपण पापड्यांना घेऊयात तळून। अशा आपण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे तेल। आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण पापडीला घेऊयात तळून। बघा आपली पापडी किती छान अशी फुललेली आहे। अशी पापडी आपली एकदम मस्त फुललेली आहे। अशा छान आपल्या गव्हाच्या चिकाच्या पापड्या आपण तळून घेतलेल्या आहेत। अशा झालेल्या आहेत आपल्या गव्हाच्या चिकाच्या पापड्या। एकदम मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत एकदम। आणि आपण ह्या पापड्या काळ्या चिकाच्या केलेल्या आहेत। गव्हाच्या वरती जो काळा चीक निघतो ना त्याच्या आपण ह्या पापड्या केलेल्या आहेत। बघा किती मस्त आपल्या पापड्या झालेल्या आहेत। अशा छान आपल्या पापड्या झालेल्या आहेत तयार। अशी आपण केलेली आहे पापड्यांची रेसिपी। अशी पापड्याची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या पापड्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना। बाय।